सर्वांना नमस्कार। आज पत्रकार परिषद घेण्यापाठीमागे हा उद्देश आहे की अकोले तालुक्याची अस्मिता आणि स्वतंत्र चळवळीत यांनी मोलाचं योगदान दिलं ते अकोले तालुक्याचे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 1 कोटी रुपयाचा जो निधी राज्य सरकारच्या माध्यमातून अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार चिरंजीव लांडे यांनी तो उपलब्ध करून दिला। त्याच्यानंतर शासकीय त्याच्यानुसार त्या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली, प्रशासकीय मान्यता मिळाली, त्याचं टेंडर झालं आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार उपअभियंता आणि तिथे त्या साईटवर कार्यरत असणारे शाखा अभियंता यांनी त्या कामाची प्रत्यक्ष आखणी करून दिली, ज्याला आपण लेआउट म्हणतो। त्याच्यानुसार संबंधित ठेकेदारांनी काम चालू केलं। काम चालू केल्यानंतर तिथं टेंडरमध्ये म्हणजे अंदाजपत्रकात चौथरा बांधण्याचा एक आयटम आहे। चौथरा बांधण्यासाठी तो पुतळा हलून बाजूला ठेवणं हे क्रमप्राप्त होतं, म्हणून त्या संबंधित जे ठेकेदार असतील त्यांना काही माहीत नव्हतं पुढे काय होईल, पण त्यांनी काम करायचंय म्हणून तो पुतळा जो आहे तो अलगद तिथून काढून सुरक्षित ठिकाणी ठेवला। त्याच्यानंतर त्या ठेकेदारांना माहीत नव्हतं हे पुढे काय होईल, पण पोपट काळू चौधरी यांनी एक फिर्याद दिली आणि शैलेश पांडे आणि अजित नवले यांच्यावर पुतळा उल्टंघनाचा गुन्हा दाखल झाला आणि त्यासोबत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा त्यानुसार त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याचा अकोले शहरात 1 दिवस अकोले बंद पाळून जाहीर निषेध करण्यात आला। त्यानंतर त्याला रिॲक्शन म्हणून राजूरमध्ये सुद्धा बंद करण्यात आले। त्यानंतर वारंवार बैठका झाल्या, अकोल्यात बैठक झाली, राजूरला बैठक झाली, त्याच्यातून काहीतरी तोडगा निघाला आणि मग राजूरला बैठकीत असं ठरलं का ह्या जे त्या 2 भूतकरू तरुणांवर जो गुन्हा दाखल झालेला तो मागे घेण्यात आला, पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही। कोर्टात त्याच्यावर 3 वेळा सुनावणी होऊन प्रत्यक्ष सुनावणीला याच्यातील काही कार्यकर्ते हजर होते, त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेले आणि सुनावणी होऊन काही झालं, याची सुनावणीत काय प्रत्यक्ष झालं याची सविस्तर माहिती पुढील सगळे वक्ते देणार आहेत। मी सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि प्रिंट मीडियाच्या सर्व वाहिन्यांचं स्वागत करतो आणि थांबतो। नमस्कार। प्रथमतः आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व प्रिंट मीडियाचे उपस्थित आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो। ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आज असं आहे की गेली 10-15 दिवसापासून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा आणि त्या पुतळ्याच्या संदर्भात तयार झालेला वाद यावर अकोले तालुक्यामध्ये संपूर्ण राज्यभर जी चर्चा चालू होती, त्या संदर्भात त्या ठिकाणी काम करत असलेले 2 कॉन्ट्रॅक्टर अजित नवले आणि शैलेंद्र पांडे या दोघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा दाखल होत असताना या अकोले तालुक्यातली सर्व सामाजिक जी जनभावना आहे ती विस्कळीत झाली होती। ती होत असताना अनेक या तालुक्यातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी अशी मागणी केली होती की अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा चुकीचा आहे आणि तीच भूमिका तालुक्याचे आमदार यांनी सुद्धा या ठिकाणी पहिल्याच दिवशी मांडलेली होती। आम्ही सगळेजण या गोष्टी सांगत असताना या प्रकरणाला कुठेतरी राजकीय वळण देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत होता, हे संपूर्ण तालुक्यानं त्या ठिकाणी बघितलं आणि विशेष मुद्दा असा होता की मुळात त्या ठिकाणी लागू झालेलं अॅट्रॉसिटी कलम हे चुकीचं आहे हे ओरडून काही मंडळी सांगत असताना ज्यांना या विषयावर राजकारण करायचं होतं ते काय हा विषय ऐकून घ्यायला तयार नव्हते आणि म्हणून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न या प्रकरणाला होत असताना ज्यावेळेस ही गोष्ट न्यायप्रविष्ट झाली आणि न्यायप्रविष्ट होत असताना शैलेंद्र पांडेंना अंतरिम जामीन त्या ठिकाणी मंजूर झाला, त्यावेळेस मात्र अॅट्रॉसिटीला जी लोक प्रोत्साहन देत होती त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपण चुकीचं करतोय आणि मग त्यांनी थोडंसं वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली की उद्या कोर्टामध्ये म्हणजे अजित नवलेचा जो काही जामीन होणार आहे त्या संदर्भामध्ये आमचा जो फिर्यादी आहे तो त्या ठिकाणी माघार घेणार आहे
आमचे जे वकील आहेत ते त्या ठिकाणी बाजू मांडणार नाहीत, अशा प्रकारच्या काही भूमिका या तालुक्यातल्या काही नेत्यांनी मांडल्या. परंतु काल सेशन कोर्टामध्ये ही केस न्यायप्रविष्ट असताना त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की इथं बोलताना एक बोलायचं आणि तिथं मात्र वेगळी कृती करायची. कारण जे फिर्यादी आहेत ते स्वतः पोपट चौधरी हे जे फिर्यादी आहेत त्यांचं स्टेटमेंट काल त्यांनी जे कोर्टात दाखल केलेलं आहे ते या ठिकाणी आमच्या समोर आहे. त्यांनी आरोपींना जामीन मिळू नये अशीच मागणी त्या ठिकाणी कालही केलेली होती आणि पहिली त्यांची तीच मागणी होती. परंतु त्यांच्या वकिलांनी सुद्धा आरोपींना जामीन कसा मिळणार नाही हाच प्रयत्न त्या ठिकाणी काल कोर्टामध्ये दिवसभर केलाय. या सगळ्या गोष्टी होत असताना खरं तर आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या तालुक्याचे एक तरुण विधिज्ञ अनिकेत चौधरी प्रत्येक वेळेस या तालुक्यामध्ये जेव्हा काही सामाजिक समतोल बिघडला असेल किंवा चुकीची गोष्ट होत असेल तर निश्चितपणे अन्यायाच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका हे विधिज्ञ घेत असतात. आणि या विधिज्ञांनी काल अतिशय खंबीरपणे प्रखरपणे त्या ठिकाणी कोर्टासमोर या आरोपींची बाजू मांडली आणि अॅट्रॉसिटी हा गुन्हा या प्रकरणामध्ये कसा लागू होत नाही यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाचं जे शहानवाज केसचं जे जजमेंट आहे ते जजमेंट सेशन कोर्टासमोर मांडून कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की मुळात हा गुन्हा जो दाखल झालाय हा गुन्हा चुकीचा आहे आणि ते कोर्टाने मान्य करून खऱ्या अर्थानं काल आपल्या दोनही तरुणांचा अंतरिम जामीन त्या ठिकाणी सेशन कोर्टामध्ये मंजूर झाला. परंतु सेशन कोर्टानं जामीन दिल्यानंतर पुन्हा एकदा आज सकाळी याच तालुक्यातल्या काही तथाकथित कथित पुढाऱ्यांनी स्टेटमेंट देऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तालुक्याच्या जनतेचा बुद्धिभेद कसा होईल असा एक प्रकारचा प्रयत्न केला. तालुक्यातल्या जनतेला असं सांगण्याचा प्रयत्न केला की जे फिर्यादी आहेत पोपट चौधरी यांनी यांनी आणि त्यांच्या वकिलांनी कुठलीही बाजू न मांडल्यामुळं अजित नवले आणि शैलेंद्र पांडे यांचा जामीन झाला अशी भूमिका या तालुक्यातल्या काही तथाकथित नेत्यांनी सकाळी मांडली. मला त्या नेत्यांना या माध्यमातून एक गोष्ट आज जरा प्रखरपणे सांगायची. खरं तर मित्रांनो, आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की हा मुद्दा विकासाचा आहे, हा मुद्दा जनतेच्या फायद्याचा आहे, हा मुद्दा राघोजी भांगरेंच्या अस्मितेचा आहे, हा मुद्दा स्मारकाचा आहे, हा जनभावनेचा मुद्दा आहे. याला राजकीय वळण कुणी देऊ नका. आणि मुळात हा मुद्दा चुकीचा आहे हे वारंवार सांगण्याचा 8-15 दिवसापासून आम्ही या तालुक्यामध्ये प्रयत्न करीत असताना आम्हाला सुद्धा चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न काही लोकांनी या ठिकाणी केला होता. परंतु निश्चित रूपाने आपण जर बघितलं तर 1 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी राघोजी भांगरेंच्या स्मारकाला मंजूर झालेला आहे. सध्याचे जे आमदार आहेत डॉक्टर किरण लामटे मुळात आमदारांना चुकीचं ठरवण्याचा किंवा आमदारांना दोषी ठरवण्याचा एक छोटासा प्रयत्न या अगोदर तथाकथित राजकीय विरोधकांनी केलेला आहे. आपण सगळ्यांनी बघितले, म्हणजे सगळ्या पत्रकारांनी या बातम्या सुद्धा या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रसारित केल्या. परंतु आज काल कोर्टाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयानं निश्चितच या पुढाऱ्यांचा जो हेतू होता त्याला चपराक बसलेली असं मी म्हणत. आणि दुसरी गोष्ट की हा शासकीय निधी असल्या कारणानं मुळात या ठिकाणी मेघडंबरी चौथरा बांधण्याचा विषय म्हणजे त्या एस्टिमेट मध्ये तो विषय आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना त्या ज्या काही परवानग्या असतील किंवा इतर गोष्टी असतील तशा अर्थानं ते काम त्या ठिकाणी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचं होतं. तिथल्या काही परवानग्या आणणं किंवा त्या काढून घेणं या जबाबदाऱ्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या होत्या. परंतु त्यामध्ये हाकनात या 2 तरुणांना अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून जो त्रास झालाय त्याला पीडब्ल्यूडी सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कारणीभूत आहे असं मला या ठिकाणी वाटते. आणि कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा छेद देणारे जे काही पत्रकार परिषद घेणारे जे तथाकथित काही पुढारी आहेत त्यांना मला एक गोष्ट सांगायची की कमीत कमी न्यायालय काय सांगतंय, न्यायालयाने काय निर्णय दिलाय याचा अभ्यास करून न्यायालयाचं चुकीचं आहे की बरोबर आहे याचा अभ्यास करून आपण जनतेमध्ये बुद्धिभेद पसरवावा. आपल्याला काय राजकारण करायचंय, कोणाला जिल्हा परिषद लढवायची असेल, कोणाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचं असेल त्यानं समाजासमोर जावं, समाजातून निवडून यावं, समाजाची कामे करावीत आणि स्वकर्तृत्वात वावर कोणाला किती मोठं व्हायचंय त्यांनी व्हावं. परंतु समाजामध्ये द्वेष पसरून जातीमध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी बांधण्याचा जो केविलवाणा प्रयत्न या तालुक्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला तो मात्र अतिशय खेदजनक आहे. असा प्रकार याच्यानंतर जे जे करायला पाहतील त्यांना कालचा जो न्यायालयाचा जो निर्णय झालाय त्या निर्णयानं निश्चितपणे चपराक दिलेली आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होऊन या तालुक्यातला जो समतोल आहे सामाजिक समतोल आमदार डॉक्टर किरण लामटेंच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं चालू आहेत. आणि विकासाची कामं चालू असताना याला कुठल्याही प्रकारचा जातीय रंग राजकीय रंग न देता आपल्या तालुक्याच्या जनतेने सुद्धा ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे
की विकास कामांना आपण निश्चित साथ दिली पाहिजे, विकास कामांच्या बरोबर राहिलं पाहिजे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा आणि जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणण्याची ताकद मात्र प्रत्येकानं या ठिकाणी ठेवली पाहिजे. ही वेळ निश्चितपणानं आपल्या तालुक्यावर आज आलेली आहे. मी राघोजी भांगरेंच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा या तालुक्यातले आदिवासी समाज आणि मराठा समाज, बहुजन समाज या दोन्ही समाजांना विनंती करतो की याच्या अगोदर आपण जसं भावाभावाप्रमाणे राहिलो तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये या तालुक्यातले सगळे समाज बंधुभावाप्रमाणे राहतील अशी अपेक्षा ठेवतो. पुन्हा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा जन्मगाव खरं तर आम्ही नशीब मानतो आमच्या अकोला तालुक्यामध्ये. आपला अकोला तालुका संपूर्णपणे आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो आणि या परिसरामध्ये जेव्हा आपल्या आराध्य दैवताचं एखादं स्मारक साकारत असेल तर त्याच्यामध्ये राज्याच्या उंचीचं कमीत कमी जिल्ह्याला मार्गदर्शक ठरेल, राज्याला मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचं काम व्हावं अशी आपली अपेक्षा साधारण लोकप्रतिनिधीची असावी. या दृष्टीनं सन्माननीय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांनी खरं तर पूर्ण सुशोभीकरणाचं काम याच्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला. त्या कामाच्या इस्टिमेट अंदाजपत्रकामध्ये आपण पीडब्ल्यूडीचं अंदाजपत्रक आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याच्यामध्ये 3 नंबरचा आयटम जर बघितला, स्मारकाभोवती मेघडंबरी स्टोन परिसर, स्टोन पेविंग ब्लॉक बसवणे. जसं आपण रायगडावर बघतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला जी मेघडंबरी आहे तशा पद्धतीचं अतिशय चांगलं स्मारक उभं राहावं अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींची आणि सगळ्या लोकांची या आदिवासी भागातल्या लोकांची होती आणि त्या पद्धतीचं अंदाजपत्रक पीडब्ल्यूडी विभागाने तयार केलं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी वेगवेगळ्या खरं तर कागदपत्रांमध्ये बघत असाल त्याचं आपण संकल्पचित्र जे बघितलंय, संकल्पचित्रामध्ये रायगडाला जसं छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी साकारलाय तशाच पद्धतीचा पुतळा आणि मेघडंबरी आपल्याला या ठिकाणी साकारायची होती. अपेक्षित साधारण स्वाभाविक आहे, काम करायचं तर तुम्हाला पुतळा हलवावा लागेल. खरं तर नवले आणि पांडे आमचे जे नवीन खरं तर कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या ठिकाणी होते त्यांनी परिसरात 90% काम पूर्ण केलं आणि मुख्य काम जेव्हा पुतळा बाजूला ठेवून ती मेघडंबरी बनवण्याचं काम त्यांनी हाती घेतलं. खरं तर आपल्या तालुक्याला भूषण होईल असं काम त्यांनी त्या ठिकाणी हाती घेतलं. अनावधानपणे त्यांच्याकडनं थोडीशी चूक झाली असेल पण त्याचा कोणताही बाऊ न करता त्यांचा उद्देश हाच होता का तो आपला राघोजी भांगरेंचा पुतळा किंवा ते जे स्मारक आहे त्या राज्याला उंची देणारं, दिशा देणारं ठरावं. त्याच्यामुळं त्याच्या भोवतीहून जे राजकारण चालू झालं त्यांच्यावर अॅट्रॉसिटी सारखे जाचक गुन्हे याच्यापूर्वी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले परंतु ही केस थोडीशी वेगळी होती. त्यांचा कोणताही उद्देश नव्हता का आदिवासी बांधवांचे असतील, दलित बांधवांचे असतील पुढे हानी पोचवायची, जातीवाचक शिविंगाळ करायची, पुतळ्याची नासधूस करायची असा कोणताही उद्देश त्याच्यामध्ये नव्हता. खरं तर त्यांनी परिश्रम करून त्यांना जरी कॉन्ट्रॅक्टर असतील 2 पैसे मिळणार असतील पण स्मारकाचं काम करायचं तर निश्चितपणे भावना असतात आणि आदिवासी बांधवांचं अकोला तालुक्यात काम करतायत त्यांच्या वेगळ्या भावना त्या पुतळ्याच्या संदर्भात आणि स्मारकाच्या संदर्भात होत्या. अतिशय चांगलं स्मारक बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे परंतु एका गलिच्छ राजकारणाने त्याला घेरलं असं म्हणावं लागेल. राज्याला आणि संपूर्ण आदिवासी समाजाला किंवा अकोला तालुक्यातल्या सगळ्या आपल्या जनतेला एक खाली शर्मेनं माल खाली घालावा लागला अशी परिस्थिती अकोला तालुक्यात निर्माण झाली. खरं तर आपली भूमिका तालुक्याची अशी असायला पाहिजे होती. याच्यापूर्वी आपण संपूर्ण राज्यामध्ये सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी साजरा करत असतो. 2 वर्षापूर्वी आम्ही खरं तर वेगवेगळे राजकीय पक्षातील नेते असतील, डॉक्टर किरणजी लामटे साहेब असतील, त्यानंतर अमितजी भांगरे असतील, वैभवराव पिचड असतील, त्यानंतर आपले सभापती मेंगाळ साहेब असतील, हे त्या ठिकाणी मिरवणूक काढत असतात. पण 2 वर्षापूर्वी त्या मिरवणुकीमध्ये खरं तर गालबोट लागलं आणि वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर राजकारण सुरुवात केलं. आम्ही त्यावेळेस सगळ्या सामाजिक लोकांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं का आम्ही आदिवासी आणि जनरलची जी लोक आहेत ही दोघंही एका हात घालून त्या ठिकाणी आदिवासी क्रांती दिन त्या ठिकाणी किंवा जागतिक आदिवासी दिन साजरा करतील. आताही आम्हाला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. खरं तर हा पुतळा जो आपण आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा त्या ठिकाणी उभारतोय खरं तर हा तर नुसतं एकटा आदिवासी समाजाचं नाही तर संपूर्ण अकोला तालुक्याचं, नगर जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं भूषण आहे. तो अतिशय चांगला व्हावा, त्या उंचीचा व्हावा ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. त्याच्या आडून कुणी राजकारण करता कामा नये. आज आपण या ठिकाणी एक वेगळी बाईट द्यायची आणि कोर्टामध्ये वेगळी भूमिका ठेवायची हे खरं आम्ही 2-3 दिवस बघतोय. ही वेगवेगळी भूमिका या ठिकाणी यायला नकोय आणि आपण जागतिक दर्जाचं आदिवासीचं आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचं स्मारक उभारू अशी या ठिकाणी. धन्यवाद. परंतु माझा एक प्रश्न आहे की हे आदिवासी नेते आहेत हे एकत्र बसून याच्यावरती सोल्युशन का काढत नाहीयेत? आमदार साहेब ज्येष्ठ आहेत,
तालुक्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी या सगळ्या नेत्यांना बोलून ते एकत्र बसतील का या विषयावरती? निश्चितपणानं खरं तर आदिवासी जी नेते आहेत सर्व नेते मंडळींनी एकत्र बसलं पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की अॅट्रॉसिटीचे गुन्हे चुकीचे दाखल झाले आणि आम्ही ते मागे घेऊ. आताही जेव्हा आपल्याला हे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचं स्मारक या ठिकाणी उभं राहायचंय, एकत्र आले आणि चर्चा केली तर काही हरकत नाही. तर राज्याला दिशा देणार आपल्याला स्मारक या ठिकाणी बनवता येईल. गेली 10 दिवसापासून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळा विटंबनासंदर्भात जो वाद या तालुक्यात निर्माण केला जातोय तोच मुळात या ठिकाणी चुकीचा आहे. कारण की 2.5 वर्षापूर्वी या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे यांनी 25-15 अंतर्गत 1 कोटीचा निधी आमदार साहेबांच्या मागणीवरून तो निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता. आणि ज्या ठिकाणी तो निधी युटिलाइज करायचा आहे राघोजी भांगरे यांच्या मूळ गावी देवगाव या ठिकाणी तो निधी त्या ठिकाणी देण्यात आला. ती संपूर्ण जागा ही देवगाव ग्रामपंचायत त्यांनी त्यासाठी लागणारे सगळे आवश्यक डॉक्युमेंट NOC असन, दाखला असन, देखभाल दुरुस्तीचं पत्र असन आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी लागणारे जे काही कागदपत्र असतील ते पूर्ण केल्यानंतर ते कामकाज त्या ठिकाणी चालू झालं. कामकाज अंतिम टप्प्यात येत असताना आपण पाहिलं असेल की मेघडंबरीचं काम होतं आणि त्या ठिकाणी पुतळा हटवण्याची आवश्यकता असल्यामुळे तो पुतळा कर्मचाऱ्यांनी काही कामगारांनी तो हटवला आणि एका सभागृहात नेऊन ठेवून काम पुढे चालू झालं. परंतु त्याच्यावर काम चालू झाल्यानंतर 2 दिवसांनी त्याच्यावर राजकारण चालू झालं की राघोजी भांगरे यांचा पुतळ्याची विटंबना झाली. हे सगळं तुम्हाला आता बाकीच्या सहकार्याने सांगितलं जाईल. परंतु मित्रांनो, जी सकाळी जी प्रेस कॉन्फरन्स आदरणीय कोथरूडचे ज्येष्ठ नेते आणि सहकार्यातले गाडे अभ्यासक विजय देशमुख साहेब यांनी या ठिकाणी घेतली आणि त्यांनी जे बाईट दिली की या ठिकाणी पोपट चौधरी आणि आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ वकील यांनी ती मध्यस्थी करून ती बाईट दिली आणि त्याच्यातून त्यांनी युक्तिवाद करून त्यांना बेल मिळून द्यावेत, आम्हाला काही त्याचा गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांना जामीन मंजूर व्हावा यासाठी त्यांनी मागणी केली असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ह्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून कोर्टात आम्ही आहे. आम्ही पहिल्या हिअरिंगला होतो, दुसऱ्या हिअरिंगला होतो आणि तिसऱ्या हिअरिंगला होतो. पहिल्या हिअरिंगलाच जे आपण पांड्या आणि नवले संदर्भात जे वकील दिले ॲडव्होकेट अनिकेत चौधरी यांनी प्रथम दर्शनी व कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की सर ही केस ज्या अंतर्गत दाखल केली आहे ॲट्रॉसिटी अंतर्गत त्या ॲट्रॉसिटीच्या केसला लागू होत नाही. कारण की फिर्यादीदाराने फिर्याद तर दिली होती की पुतळा सुस्थितीत ठेवलेला आहे आणि शेवट त्यांनी टाकलं का पुतळ्याचं विटंबन केलं आहे म्हणून ती ॲट्रॉसिटी दाखल झाली. हे ज्यावेळेस अनिकेत चौधरी यांनी कोर्टाला दाखवून दिलं त्याच वेळेस कोर्टाने त्यांचं प्रिडिक्शन दिलं होतं की ही पॉलिटिकली मोटिवेट केलेली केस आहे आणि याच्यात 1 दिवसाची त्यांनी शैलेंद्र पांड्या यांना PC दिली आणि MCR PC दिली आणि दुसऱ्या हिअरिंगला त्यांनी MCR देऊन त्यांना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतर तालुक्यात चर्चा अशी होती की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय, 100% हायकोर्टात गेल्याशिवाय केसच जामीनच होणार नाही या दोघांना. आणि त्यामुळं जे काही कथाकथित मोठाले पुढारी होते त्यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. बहुजनांचे मुलं होते, सगळ्यांनी आक्रोश केला आणि स्वयंस्फूर्तीने त्यात महेश भाऊ असन, सचिन असन, बाकी दत्ताभाऊ असन यांनी फक्त आव्हान केलं की तुम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या, तुमचे बाकीचे जे काही गुन्हे आहेत ते चालू द्या, परंतु बहुजनांचे होतकरू मुलं आहेत त्यांचं आयुष्य बर्बाद व्हायला नको आणि म्हणून तुम्ही ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा तुम्ही मागे घ्यावा. परंतु त्यांनी बाईट दिल्यानंतर 3 ज्येष्ठ मंडळींनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणे हे 4 टोपूजी कोण की ज्यांनी अकोला तालुका बंद केला, व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय. परंतु तुम्ही जर शनिवारी पाहिला असाल त्या दिवशी स्वयंस्फूर्तीने सगळ्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी दिवसभर स्वयंस्फूर्तीने पूर्ण व्यापारी बाजारपेठ बंद ठेवली. तर शेवटी त्यांना देखील वाटत होतं की जे गुन्हे दाखल ज्या पुढारीने केले ॲट्रॉसिटीचे ते मूळतः चुकीचे आहेत आणि म्हणून तो प्रतिसाद पाहता आणि इकडे कोर्टाने अंतरिम जामीन दिल्यामुळं
ज्या काही पुढाऱ्यांना ज्याच्यावर पोळी भाजायची होती, राजकारण करायचं होतं, त्यांना नंतर कळून चुकलं की आता आपण जो घेतलेला स्टँड आहे तो चुकीचा आहे आणि त्याचा वेगळा मेसेज ह्या बहुजनांच्या मुलांमध्ये जाणार आहे, बहुजन समाजाच्या वर्गात जाणार आहे. म्हणून त्यांनी आमच्यातच दुई निर्माण करायचा प्रयत्न केला. काहींनी पांडे साहेबांशी कॉन्टॅक्ट केला, काहींनी नवले साहेबांशी कॉन्टॅक्ट केला. परंतु आमची सगळ्यांची भूमिका एकच होती की काही का होईना परंतु तो जामीन झाला पाहिजे, मुलं बाहेर आले पाहिजे. परंतु पोटतिडकीने ॲडव्होकेट चौधरी कोर्टात त्यांची बाजू मांडतच होते. आणि ज्यावेळेस हे लक्षात आलं की आता 20 तारखेला उद्या दोघांना देखील जामीन होणार आहे, त्याच्या आधीच यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काहींनी सांगितलं की बुवा आम्ही सगळ्यांनी ज्येष्ठ वकिलांकडनं मार्गदर्शन घेतलंय, पोपट चौधरी हा केस मागे घेणार आहे आणि त्याची या बाकी दोघांना जामीन होणार आहे. परंतु प्राप्त परिस्थिती जेव्हा आम्ही काल सकाळी गेलो, आम्ही ह्याच पाहायला गेलो होतो की ज्या इच्छेने त्यांनी संध्याकाळची बाईट दिल्या सगळ्यांनी आणि सांगितलं की आम्ही मोठ्या दिलानी ही केस मागे घेत आहोत. आमचा त्याच्या मागे उद्देश एकच होता की 100% मुलांनी जो पुतळा त्याचा जो बाजूला ठेवलाय त्याच्यावर तुम्ही शिक्षा द्या, परंतु ॲट्रोसिटी सारखा गुन्हा दाखल करू नका, ही आमची त्या दिवशी मागणी होती. आणि म्हणून उद्या रिझल्ट काय होतोय, उद्या खरंच यांनी आमच्या साऱ्या बहुजनांच्या मुलांना खरंच मोठ्या मनाने माफ केलंय का. म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहायला गेलो तर तिथे सकाळीच हिअरिंग चालू झाली. आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ वकील होते, त्यांनी ही बाजू मांडली आणि त्यांनी कोर्टाला सांगितलं की आमची जामीन द्यायला कुठलीही हरकत नाही असं त्यांनी तोंडी सांगितलं. कोर्टाने पोपट चौधरीला उभं केलं आणि पोपट चौधरीला विचारलं तुला केस मागे घ्यायची का. पोपट चौधरी सांगितलं केस मागे नाही घ्यायची, मला ॲट्रोसिटी गुन्ह्यात त्याला जामीन व्हावा ही माझी इच्छा आहे. कोणी सांगितलं, पोपट चौधरी सांगितलं काय व्हावा, जामीन व्हावा म्हणून. मग कोर्ट म्हटलं तुमची जर सेटलमेंट असेल, तुमचं जर म्हणणं असेल तर तुम्ही मला ते लेखी स्वरूपात द्या. त्यावेळेस वकिलांनी त्याच्यात इंटरप्ट केलं, नाही म्हणून सांगितलं मी विचारतो आणि बाहेर निघून गेले. नंतर दुसरी हिअरिंग झाली, त्यावेळेस दारुळे नावाचे वकील होते, त्यांनी हेच पोपट चौधरीने दिलेलं त्यांचं स्टेटमेंट आहे. कधी दारुळेने डायरेक्ट सांगितलं की जो शैलेंद्र पांडे ज्याला जामीन भेटला आहे त्याची सुद्धा चौकशी होणं बाकी आहे आणि अजित नवले जो फरार आहे त्याची सुद्धा चौकशी होणं बाकी आहे. दोघांनाही पोलिसांनी यांचा जामीन रद्द करावा आणि दोघांनाही अटक करून यांची सखोल चौकशी करून यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. मित्रांनो, दिवसभर 4 वेळेस हिअरिंग झालं. आम्ही 6 वाजेपर्यंत तिथं होतो. अनिकेत चौधरी पोटतिडकीने सांगत होता की सर याच्यात लागूच होत नाही. त्यांनी सगळे हे जे डॉक्युमेंट आहे NOC पासून तर अक्षरशः म्हणजे इंजिनियर ज्या साहेबांनी जे वर्क ऑर्डर दिली त्याचे सगळे डॉक्युमेंट जे काही कागदोपत्री ऑन रेकॉर्ड आहे, जे लिगल आहे ते सगळे सादर केले आणि कोर्टाला हे पटवून दिलं, त्याच्या मेरिटवर पटवून दिलं वकील साहेबांच्या. अनिकेत चौधरी यांनी जो युक्तिवाद केला संध्याकाळी 5:30 नंतर ऑन मेरिट कोर्ट सुद्धा मान्य झालं की जो युक्तिवाद केलेला आहे आणि त्याच्यात ॲट्रोसिटी दाखल होत नाही, जामीन करता येऊ शकतो. आणि म्हणून शैलेंद्र पांडे यांना पूर्ण जामीन केलेला आहे आणि अजित नवले यांना अटकपूर्व जामीन दिलेला आहे. त्यांना दर सोमवारी हजर व्हायचंय. माझं याच्यातून एकच आमची मागणी आहे की आपण ज्या ठिकाणी आम्ही सगळे बहुजनांचे इथं पत्रकार परिषद झाली, आम्ही सगळे आमच्या तालुक्यातले सगळे ज्येष्ठ मंडळी इथं होते. सगळे ह्या 2 नेत्यांना म्हणत होते आम्ही तुमच्या पाया पडतो, आम्ही मोठ्या मनाने माफ करा अशी गर्जना करत होते. परंतु यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला आमच्या समाजाला विचारू द्या आणि मग आम्ही तुम्हाला निर्णय सांगतो. मला त्याच वेळेस वाईट वाटलं की अहो त्या समाजाला तो समाजाला आम्ही एकच आहे ना, आम्ही कधीच तुमच्यात भेदभाव केला नाही. की ज्या भांगरे साहेबांची निवडणूक कारखान्यात झाली 40 वर्षानंतर ज्यांनी विजय घेतला आम्हीच होतो. हे बहुजनांचेच मुलं होते त्यांना खांद्यावर घेणारे आणि त्यांचा चिरंजीव म्हणतो की यांचे हात कलम करा म्हणून. ही कोणती भाषा? म्हणजे तुम्ही फक्त आम्हाला आमचा राजकीय हेतू पुरता वापर करून घेतला, त्याच्यातून हे स्पष्ट होतं. आणि जे कोतुळचे मध्यस्थी होते की ज्यांनी 3-4 वेळेस मध्यस्थीची भूमिका घेतली, म्हणजे अक्षरशः दसरा सावंतांकडे गेलो त्यावेळेसही फोन आला, त्यांच्याशी बोलणं केलं, केडी अण्णांशी बोलणं केलं, इकडं बी बोलणं केलं. त्यांचं एकच म्हणणं होतं, त्यांचं फक्त टार्गेट राघोजी भांगरे स्मारक नव्हतंच कोतुळवाल्यांचं, त्यांचं एकमेव टार्गेट होतं किरण लामटे की ह्या माणसाने निधी आणलाय, हा माणूस विकास करतोय, त्याला कसं बदनाम केलं जाईल हेच त्या मागचा उद्देश होतं. मी त्यांना एकच कळकळीची विनंती करत, साहेब आजही देखील आम्ही बहुजनांची मुलं आपल्याकडनं मोठ्या अपेक्षेने पाहतोय. आपण जी
समाजात जी मागणी केली आम्ही त्याला आजच टिकप आहे. तुम्ही मोठ्या मनाने त्यांना सांगा आणि सगळे गुन्हे टोटल केस विड्रॉल करा. आम्ही सगळं श्रेय तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही त्या राजांच्या पाया पडतो. तुम्ही सुद्धा श्रेय घेऊ नका. त्या बिजनला सगळं श्रेय द्या. परंतु त्यांनी देखील एवढं मोठं पण दाखवावा आणि त्यांनी देखील त्या नेत्यांना सांगावं की तुम्ही डायरेक्ट केस विड्रॉल करा. एक काही गुन्हा ठेवू नका. कारण की गुन्हा केल्यासारखा अशी कोणताच गुन्हा नाहीये. म्हणजे त्यांनी जे म्हणतात ना तो तसा गुन्हाच नाहीये. जे टोटल डॉक्युमेंटेशन मध्ये जे व्हेरीफाईड आहे त्यानुसार काम चालू आहे. आणि जर त्यांना जर कळतं गुन्हा दाखल करायचा असेल विजय देशमुख साहेबांना वरिष्ठ नेत्यांना तर त्यांनी तो PWD खात्यावर दाखल करावा. याच्यातून सगळी माहिती एवढंच बोलतो आणि थांबतो. बांधवांनो, खरं तर परवाच्या दिवशीच आम्ही सगळ्या तरुणांनी सगळ्या मित्रांनी सांगितलं होतं त्यानंतर कुठलीही पत्रकार परिषद घेतली जाऊ नये आणि कुणाचाही गुन्हा काढलं जाऊ नये. खरं तर जे 12 दिवसापासून जे काही अॅट्रॉसिटीचा विषय झाला, आती क्रांतिकर राघोजी भांगरे यांच्या संदर्भात, पुतळ्याच्या संदर्भात जो काही वाद पेटला त्या संदर्भात विस्तृत अशी माहिती आणि अगदी तंतोतंत जी खरी माहिती होती ती माहिती आत्ताच आमचे मित्र अविनाश कानवडे यांनी आपणा सगळ्यांना दिली. आणि सगळी माहिती संबंधित ज्यांनी या घटना ही प्रक्रिया सगळी वाढवत नेली त्यांना संबंध इतिहास या गोष्टीचा माहीत होता का आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या संदर्भात, यांच्या पुतळ्याच्या संदर्भात कुठलीही विटंबना केली गेली नाही. आणि जी काय थोडीशी चूक झाली त्या बदल्यात या तालुक्यातील बहुजन समाज हे सर्व तरुण मंडळ त्या संबंधित आदिवासी बांधवांचे, वरिष्ठ नेत्यांचे आम्ही कधीही केव्हाही माफी मागायला तयार होतो. परंतु एवढं सगळं येऊन आज पुन्हा रात्री जी काही काल विजय देशमुख साहेबांनी जी काही मीडिया समोर एक बाईट दिली आणि खंत या गोष्टीची पुन्हा वाटली का ही माणसं का असं करतात. इतका दीर्घ अनुभव, राजकारण, समाजकारक आणि प्रशासकीय सेवेचा इतका अनुभव असणारी ही मंडळी पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला आम्ही मोठ्या मनाने या लोकांना सपोर्ट करतोय. आणि हीच माणसं या तालुक्यामध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करते हे पाहून वाईट वाटतं. खरं तर या संबंध प्रक्रियेमध्ये या तालुक्याचे आमदार किरण लामटे साहेब यांनी अतिशय प्रभावीपणे एकदम अतिशय मुद्देसूद भूमिका मांडली का अॅट्रॉसिटीच्या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये. फक्त जी काही चूक झाली त्या संदर्भात आपण त्या तरुणांना काय शिक्षा द्यायची ती देऊ. परंतु दोन समाजांमध्ये दरी निर्माण होईल अशी कुठल्या प्रकारचा गुन्हा किंवा अॅट्रॉसिटी लागू होऊ नये अशी त्यांनी एक भूमिका मांडली. खरं तर त्यांचं मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त यासाठी करायला पाहिजे का एकदम दोन्ही समाजाचा हा टोकाचा विषय अतिशय सौम्य पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न पहिला त्यांनी केला. त्यानंतर या प्रकरणामध्ये ऋषिकेश वाणी आणि अनिकेत चौधरी या दोन तरुण मित्रांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या संदर्भात चांगल्या पद्धतीनं न्यायालयामध्ये विधितज्ञ म्हणून भूमिका पार पाडली. आणि जी खऱ्या अर्थानं जी घटनाच नव्हती, जो गुन्हाच नव्हता, त्यांनी अतिशय पोटतिकडीनं तिथं भूमिका मांडली. आजकाल काय जे काही समजा विजय देशमुख साहेबांनी मांडलं या तालुक्याला, या जनतेला त्यांनी चुकीचा संदेश, मेसेज देण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा निषेध त्या गोष्टीचा निषेध यासाठी करतो. खरं तर त्यांना माहीत होतं सगळ्या गोष्टी, सगळं विषय. या प्रक्रियेमध्ये एक आग ओतण्याचं काम जी काही तथाकथित मंडळी करतात आणि कायद्याच्या दृष्टीनं जेव्हा या दोन्ही ऋषिकेश वाणी आणि आपलं अनिकेत चौधरी यांनी अतिशय भूमिका मांडली आणि सिद्ध करून दाखवलं का हा गुन्हा तिथं नाहीये, अॅट्रॉसिटी लागू होण्यात का हा गुन्हा नाही. एवढं सगळं असूनही ही व्यक्ती का इथं आज सांगती का अमक्या माणसामुळे, ज्या माणसाने हा गुन्हा वाढवला, हा विषय वाढवला, पोपट चौधरी, त्याला सगळं श्रेय देण्याचं एक काम त्यांनी केलं. आणि ज्या माणसाने अक्षरशः गेली 12 दिवसापासून त्यामध्ये महेशराव नवले असेल, प्रदीप आसे असेल, सचिन शेट्टे असेल, दत्ता नवले असतील, मच्छिंद्र धुमाळ असतील आणि आमची सगळी मंडळी असेल, यांनी अतिशय प्रामाणिकपणे भूमिका फक्त एकच मांडली, जो गुन्हा झाला त्या गुन्ह्याच्या संदर्भात अॅट्रॉसिटी दाखल होऊ नये. फक्त या ठिकाणी दोन बहुजन समाज आणि आदिवासी समाज म्हणजे बिगर आदिवासी समाज या दोन्ही समाजामध्ये दरी निर्माण होऊ नये यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत होतो. आणि त्यांना एक प्रकारे टोळ्या, पाकिटमार अशा पद्धतीने त्यांनी टीका केली. म्हणजे दुसऱ्या बाजूला जर पत्रकार मंडळी आणि अकोलेकरांना मी विनंती करतो, ह्या ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या याच्यामध्ये तुम्ही बघा, एका बाजूला संयमाने, नम्रपणे आणि फक्त विषयाला कुठंतरी मिटवला जाईल, शांततेत कुठं विषय सोडवला जाईल यासाठी प्रयत्न करणारी एक मंडळी, दुसऱ्या बाजूला हातकलम करून
हा गुन्हाच झालाय, हा अशा पद्धतीनं म्हणजे टोकाची भूमिका. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची भूमिका, याच्यावर कळस करण्याचं काम परत विजय देशमुख साहेबांनी केलं, ज्यांना आम्ही या तालुक्याचे बहुजन समाजाचे नेते म्हणतो. प्रशासनातला ज्यांना गाढा अभ्यास आहे त्यांचं खऱ्या अर्थानं योगदान आज असं लागत होतं का हा कुठंतरी वाद मिटायला पाहिजे होतं. हे न होता फक्त पेटवण्याचं काम केलं गेलं. यामुळं जर भविष्यात अशा पद्धतीनं पुन्हा जर ही माणसं करत असेल तर यावरती बहुजन समाजाने खऱ्या अर्थानं अकोलेकरांनी एक निर्णय घ्यायला पाहिजे. या चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालता कामा नये एवढंच या ठिकाणी मी व्यक्त करतो. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या संदर्भात जे काही 8-10 दिवसापासून जी काही घडामोडी या तालुक्यामध्ये होत आहेत त्याबद्दलची आजची ही पत्रकार परिषद. खरं तर माझ्या आधीच्या सर्व मित्रांनी त्यांच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या, परंतु यावरून निश्चितपणे असं दिसतंय की कुठेतरी या तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, बुद्धिभेद निर्माण करायचा आणि या तालुक्यामध्ये एक जातीपातीचं राजकारण या ठिकाणी नव्याने चालू करण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने या घटनेतून झाल्याचे दिसते. खरं तर अतिशय सुंदर असं स्मारक राघोजी भांगरेंचं डॉक्टर किरणजी लामटे साहेबांच्या निधीतून आणि त्यांच्या विकासात्मक दृष्टीतून खऱ्या अर्थानं देवगाव या ठिकाणी होतंय. फक्त स्मारकच नाही तर पूर्ण अकोले तालुका जर आपण पाहिला असेल तर 2019 नंतर खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये आदर्शवत असा हा तालुका निर्माण करण्याचे काम आमदार साहेबांनी केले. म्हणून कुठेतरी अतिशय सुंदर काम चालू असताना ते कसं बंद पडेल आणि त्यामध्ये कसा खोडा घालता येईल अशी भूमिका काही तथाकथित नेत्यांनी मांडली आणि त्या भूमिकेतून वेगवेगळे गुन्हे दाखल करणे, अॅट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्याखाली ठेकेदारांना कसं डॉमिनेट करता येईल हा प्रकार खऱ्या अर्थानं झाला. आणि आपण पाहिलं असेल अनेक मुलाखती झाल्या, अनेक मोर्चे झाले, परंतु यामधून मुख्य टार्गेट हे कोणाला करायचं होतं आणि मुख्य कोणाचं करायचं होतं तर त्या आमदार साहेबांचं आणि मला वाटतं संदीप भाऊ वाळे असतील यांना टार्गेट करण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने सगळे मोर्चे निघाल्याचं मला वाटतं. परंतु या तालुक्याचं विकासाचं धोरण ज्यावेळेस साहेबांनी घेतलं असताना कुठलाही जातीभेद कधी केला नाही. बहुजन असू द्या, आदिवासी समाज असू द्या, सर्व भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमदार साहेबांचं केलंय. आणि म्हणून देवगाव सारख्या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं ज्यावेळेस स्मारक बांधत असताना त्या ठिकाणी काय ते आदिवासी समाजाचेच नेते होते म्हणून त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी निधी टाकावा असं साहेबांनी काही मनात आणलं नाही. खरं तर अतिशय आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे असतील आपल्या पूर्ण अकोले तालुक्याची ते खऱ्या अर्थाने दैवत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी देखणी वास्तू उभी राहावी जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण आदिवासी समाजाला, बहुजन वर्गाला त्या ठिकाणी कुठेतरी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं इतिहास माहिती व्हावा या दृष्टीने साहेबांनी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी ते स्मारकाचे काम चालू होते. परंतु त्या ठिकाणी अजित नवले असेल, आमचे शैलेश भाऊ पांडे असतील यांचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम चालू असताना त्या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. खरं तर मित्रांनो आपण हा सर्व प्रकार 8 दिवसापासून पाहतोय. खरं तर जे अतिशय स्वतःला तज्ञ असे समजतात, अतिशय हुशार असे समजतात असे काही पुढारी या काळात तयार झाले. 2000 मला वाटतं 22-23 पासून असे काही पुढारी तयार झाले. तालुक्यात कुठलंही विकास काम असू द्या, तालुक्यातली कुठलंही चांगलं काम असू द्या, त्यामध्ये पाणी वाचण्याचं काम ही मंडळी करते. आणि म्हणून ही पाणी वाचणारी मंडळी कोण ही 8 दिवसात या सगळ्या समाजाला कळाली. निश्चितपणे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असू द्या, पंचायत समिती निवडणुका असू द्या, ज्या काही या निवडणुका असतील याची राजकीय गोळी भाजण्यासाठी हे काही नाटक केलंय का काय याची जाणीव आपल्या सर्वांना या निमित्ताने व्हायला लागली. परंतु हा कुठलाही प्रकार असू द्या, परंतु राघोजी भांगरेंचे आशीर्वाद आपल्या सर्वांना, या ऐकवसू आईचे आशीर्वाद सर्वांना आहे. म्हणून हे काम निश्चितपणे कितीही खोडा आणण्याचा प्रयत्न केला तर हे काम चालू राहील. माझी हीच विनंती आहे या सर्व मंडळींना की हा वाद आपण आता इथून पुढे करू नये. या तालुक्याच्या विकासाला आपणही साथ द्यावी ही विनंती या निमित्ताने मी करतो. आणि काही विविध बाईट झाले त्यामध्ये आपण एक प्रश्न ऐकतोय की संदीप वाळे यांनी हे काम केलंय का काय, किंवा संदीप वाळेंकडे हे काम आहे का. तर तसं काय नाही. या तालुक्यामध्ये ज्यावेळेस आमदार साहेब कुठलाही निधी टाकतात, कुठल्याही विकास कामाला निधी टाकतात, काय प्रत्येक काम हे काय आमदार साहेब स्वतः जाऊन पाहू शकत. त्याच्यासाठी एक विश्वासू माणूस हा प्रत्येकाचा असतो. मी माझा व्यवसाय करत असताना माझाही एक विश्वासू माणूस कुणीतरी माझं काम पाहत असतो. तसे संदीप भाऊ वाळे असतील त्यांचे विश्वासू आहे. काही भाग त्यांच्याकडे असतो, काही आम्ही पदाधिकारी पाहतो. सगळेच काम संदीप भाऊ वाळे पाहतात असंही काही नाही. परंतु स्मारकाची जबाबदारी ज्यावेळेस ते पाहत असताना ते
लक्ष देण्यासाठी जात असतील, काम कसं चाललंय, कुठं चाललंय, प्रगतीवर आहे का नाही, काही अडचणी आहे का नाही, आणि हे काम पाहणं जबाबदारी आहे एक साहेबांचा विश्वासू सहकारी म्हणून संदीप भाऊ वाळे त्या ठिकाणी जात असतील. मग ते काम काय संदीप भाऊ वाळेंनीच घेतलं असं काही नाही. हे सर्व PWDच्या अधिकाऱ्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संपूर्ण जे काही असेल त्या एस्टिमेट प्रमाणे काम त्या ठिकाणी चालू होतं. त्यामध्ये काही संदीप वाळेंचा काही संबंध असेल. संबंध अकोला तालुक्याची ज्या नावाने ओळख आहे ते अध्यक्ष क्रांतिकारक रामोजी भांगरे या नावाभोवती जे तालुक्यातलं राजकारण चालू आहे त्याबद्दल मला सांगायचं असं आहे का बहुजन समाजाचे एक शैलेश पांडे आणि नवले या दोन व्यक्तीवर अनावधानाने काही राजकीय मंडळींनी पोळी वाजून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. याबद्दल मी बहुजन समाजावरती जाहीर निषेध करतो का ठेकेदार हा असा आहे का त्याला कामाशी घेणं आहे, त्याला तुमच्या राजकीय घेण्याची काही घेणं राहत नाही. हे दोन माणसं पाहिल्यानंतर असं वाटतंय यांचा राजकारणाचा लांब संबंध आलेला दिसत नाही. पांडे कुटुंब असेल किंवा नवले कुटुंब असेल तर अनावधानाने यांच्यावर राजकारण करायचं. तर तुम्हाला तालुक्यात भरपूर जागा आहे राजकारण करण्यासाठी. तुम्हाला राजकारण करायचं तर आमदार महोदय राजकारण करायचं ना. तुम्ही ह्या गरीब दोन व्यक्तींवर राजकारण त्याच्यात काय तुमचा फायदा काय झालेला नाही माझ्या हिशोबाने. कारण का ते दोन समाजामध्ये भांडणं लावून जातीय तेंडीमान करून तुम्हाला राजकीय संधी साधायची होती. खरं तर हे सगळं वातावरण पेटवायचं कारण कोतुळी, याचं मेन केंद्रबिंदू कोतुळी. काय होतं तालुक्यात काही असलं कोतुळकरांनी उठायचं, आपल्याला द्यायचं, पत्रकार परिषद घ्यायची. म्हणजे संबंध महाराष्ट्रात जेवढं पत्रकार परिषद होत नसेल तेवढे आपल्या तालुक्यात होतात. मला असं वाटतं तालुक्याला राज्यात पुरस्कार दिला पाहिजे का सगळ्यात जास्त राज्यामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत आपला तालुका. तर मला असं वाटतं की हे सगळं थांबलं पाहिजे. कारण ज्यावेळेस काल जी हे 2 जणांना जामीन झाला त्यावेळेस ज्या 6 वाजेपर्यंत अनिकेत चौधरींनी जे अग्रीमेंट केलंय त्याच्यावरून मला असं वाटतंय का संबंधित त्यांना गुंतवण्यासाठी एवढा खटाटोप चालू होता आणि आज सांगतात का आम्ही काय म्हणे ॲडव्होकेट केडी तुम्हाला यांना मदत केली म्हणे. तर मला असं वाटतं मदत नाही, यांनी फक्त पाणी ओतायचं काम केलंय, मदत करायचं काम नाही करेल. कारण जर मदत करायचं तर 3-3 दिवसातून झालीच नसती, माझ्या हिशोबाने हिरिंग झाली नसती. तर हे सगळं थांबवलं पाहिजे मला असं वाटतं. आणि गुन्ह्यागोविंदाने तालुका नांदून दिला पाहिजे, विकास कामांच्या बाबतीत मान्य केलं पाहिजे. कुटुंबामध्ये काम बंद पाडणार हेच माणसं होते, तालुक्यात कुठं काम बंद पाडणार हेच माणसं बदल नाही. फक्त यांना विकास तालुक्यात जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे जसे आपल्या पाण्यामध्येच होते तसे यांना अंधारात पण किरण लांब दिसत आहेत, झोपेमध्ये दिसत आहेत, उठताना वाटतं दिसत आहेत. यांनी पाण्याला जाऊन तर सांगितलं तुम्ही त्या नवले कुटुंब आहे की त्यांना असं सांगितलं तुम्हाला आम्ही सोडवतो म्हणे फक्त तुम्ही किरण लांब त्यांचं नाव घ्या म्हणून. हे राजकारण कोणतं तुमचं? तुम्ही एखाद्या माणसाला जाणीवपूर्वक गुंतवायचा प्रयत्न करू नका. चांगलं काम करता करू द्या, तुम्हाला जमलं नाही त्यांना करू द्या ना. तुमच्या दमेत तुम्ही आणा ना, कामं करा, तालुक्याचा विकास करा. कोण तुम्हाला अडवले? भरपूर जागा आहे तुम्हाला राजकारण करायला ना. समजा आता विधानसभेत तुम्ही तुमचं काम केलं, त्यांनी त्यांचं काम केलं, ज्याला निवडून आणलाच आहे. परत पुढे जिल्हा परिषद तुम्ही तुमचा उपदेवते दाखवा ना, जनतेमध्ये दाखवा. पण तुम्ही असे लोकांना हिवे दावे करून आणि कोणावर खोट्या अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करून तुमचं काही साध्य होणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो.